आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत असलेला किलीमांजारो पर्वत पुण्यातील सोलो ट्रेकर रेश्मा पिंपळे यांनी सर केलाय। मोठ्या आव्हानांचा सामना करत त्यांनी हा ट्रेक केल्याचं पुढारी न्यूजशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलंय। त्यांचा हा ट्रेक अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला असून त्यांचं आता सर्वत्र कौतुकही केलं जातंय। दक्षिण आफ्रिकेतला सगळ्यात कठीण असणारा किलीमांजारो हा जो ट्रेक आहे तो नुकताच पूर्ण केलेला आहे। पुण्यातील सोलो ट्रेकर रेश्मा पिंपळे यांनी आणि ते आपल्या आज सोबत आहेत। पुढारीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। खरं म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी या ट्रेकबद्दल तर तुम्ही सुरुवातीला सांगाच आणि तुमचा एकूण अनुभव कसा होता? हो, माझा अनुभव ॲक्च्युली खूपच छान होता। मी हिमालयात बरेच ट्रेक केलेले आहेत, पण आफ्रिकेतला किलीमंजारो आणि रशियामधला एल्ब्रस हे करायची माझी मनापासून खूप इच्छा होती। स्वप्न पाहिलं होतं आणि ते 2026मध्ये पूर्ण झालेलं आहे। काही हिमालयातला समिट माझ्या अपूर्ण राहिलेल्या म्हणजे एक्सपिडिशन्सच्या या समिटबद्दल स्पेशल असं आहे की हिमालयाने मला कुठेतरी स्वीकारलं नव्हतं, पण आफ्रिकेतल्या किलीमंजारोने मला स्वीकारलं आणि पर्वतांवर म्हणजे शिखर चढाई करण्याला मला परवानगी दिली। हा स्पेशल आहे माझ्यासाठी। खूप कठीण आहे खूप आपण म्हणतो, पण सोलो ट्रेकिंग मला हे करायचं नव्हतं। माझा होता प्लॅन जानेवारीचा, पण काही फॅमिली कमिटमेंट्समुळे मला तो करता नाही आला आणि मग फेब्रुवारी माझी डेट ठरली। 4-5 लोक येणार होती, पण काही ना काही कारणांमुळे त्यांचं कॅन्सल झालं। मग मी म्हटलं नाही रेश्मा, तू कॅन्सल करायचं नाही, आत्ता नाही तर कधीच नाही। हेच लक्ष घेऊन मी गेले फायनली किलीमंजारोला। काय नेमके चॅलेंजेस होते, काय अडचणी आल्या आणि त्या कशा तुम्ही पार केल्या, त्याबद्दल थोडं सांगा। ओके, चॅलेंजेसमध्ये म्हणजे एक तर आपली कंट्री नाही आहे, दुसरी कंट्री आहे आणि थोडंसं आफ्रिकेतलं वातावरण कसं असेल, आपण सेफ असू का, कारण शेवटी मी एकटी होते तिकडे। सागरमाथा टीम सोबत मी गेलेले। श्रीकांत धुमाळे माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी मला अश्युरन्स दिला की तिकडे मला माहिती आहे, मला तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, तू सगळं करू शकशील, तिकडच्या सगळ्या गोष्टी तू माझ्यावर सोड। एक थोडीशी भीती माझ्या मनातनं कमी झाली, कारण काय एकटं जाणं एका स्त्रीसाठी, असं नाही मी म्हणते की स्त्रिया काही करू शकत नाही, पण एका स्त्रीसाठी थोडंसं कठीण होतं, कारण सगळं मलाच विचार करायचा होता। दिवसाच्या सुरुवातीपासून दिवसाच्या एंडपासून, कारण नवीन भाषा, नवीन लोक, मी कसं त्यांच्याबरोबर कोपअप करणार। मला ट्रेक म्हणजे पर्वत सर करायची भीती नव्हती, पण मला या सगळ्या एन्झायटीज होत्या की मी कसं सगळं हे करू शकणार। पण पुन्हा तोच विचार आला की नाही, हे जर तू आत्ताच तुला करावं लागेल आणि जर आत्ता नाही तर कधीच नाही। चॅलेंजेस असे खूप नाही आले मला, कारण सगळं जे अरेंजमेंट होती ती एवढी चांगली होती की मला फक्त एवढंच डोक्यात ठेवायचं होतं की मला रोज एक पाऊल पुढे जायचं आहे। या सगळ्या प्रवासामध्ये खरं म्हणजे तुम्ही एक मंत्र देखील वापरला, तो काय होता, त्याचा अर्थ काय, आणि खरं या सगळ्या यात कुठल्या अशा चांगल्या गोष्टी तुम्हाला अनुभव देऊन गेल्या? पोले पोले हा मंत्र होता। पोले पोले म्हणजे आफ्रिकेत हळूहळू, एक पाऊल पुढे टाकत जायचं, हेच मी ध्येय स्वतःचं ठेवलं आणि मी पुढे चालत राहिले। मला नमूद असं करावं असं वाटतं तिकडच्या गोष्टींसाठी, म्हणजे तिकडच्यांसाठी नाही, ट्रेकिंग लाईफमध्ये 2 गोष्टी मला अनुभवायला मिळाल्या। माझ्याबरोबरच माझी गाईड होती, ती एकदम स्ट्रॉंग लेडी होती। तिचा जो स्ट्रॉंगनेस होता, सिंगल मदर होती ती एकतर, आणि किलीमंजारो जवळजवळ तिने 25 वेळा सर केलेला होता, ट्रेकर्सना घेऊन। ऑफकोर्स लास्ट इयर जेव्हा तिने केलं तेव्हा ती 7 मंथची प्रेग्नंट होती। त्याच्यानंतर यावर्षी माझ्याबरोबर आले तेव्हा तिने 8 वर्षाचं मूल, म्हणजे एक स्त्री आपलं सिंगल मदर असल्यामुळे आपल्या मुलासाठी किंवा म्हणजे आपलं सगळं नीट चालावं यासाठी कशी स्वतः स्ट्रगल करून पुढे येऊन ह्या सगळ्या गोष्टी करू शकते। नॉर्मल जीवनात आपण कसं म्हणतो की आपण 10 गोष्टी एका ह्याच्यात करू नाही शकत, चाकोरीबद्धच आयुष्य आपण हे करत असतो, पण ते मला एक मोटिवेशन मोठं मिळालं। दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा समिट करायला जातो तेव्हा आपण तर करतोच, पण आपल्याबरोबरचे लोक असतात। सपोज मी पोर्टरचं त्याच्यामध्ये माझ्या प्रवासात खूप मेन्शन केलेलं आहे, ते नसतील तर आपण हे गोष्टी नाही करू शकत, बिकॉज त्यांचा जो प्रवास असतो की आपल्यासोबत त्या सगळ्या गोष्टी घेऊन जाणं, आपल्याला लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तिथपर्यंत सगळा कम्फर्ट झोन देणं। हे असे 2-4 म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याने मला
इन्स्पिरेशन मिळत होतं आणि मी इन्स्पायर होत गेले आणि त्यांना बघून मी माझा हा प्रवास सुखकर कसा होईल की त्यांच्याकडे बघायचे मी, अरे बघा ते कसे चाललेत, मला तर फक्त मला स्वतःलाच पुश करून जायचं आहे. बाकीच्या अडचणी माझ्यासमोर फार छोट्या वाटल्या मला त्या क्षणाला. या दरम्यान तुमच्या समिटचा क्षण कसा होता, काय त्यात वेगळेपण तुम्हाला अनुभवायला मिळाले? खरं म्हणजे मी जेव्हा समिटला पोचत होते, लास्ट पॉईंट समिटच्या एक खाली पॉईंट आहे स्टेला पॉईंट म्हणून, तिथपर्यंत पोचल्यानंतर मी थोडा विचार केलेला की थांबून आपण पुढे जायचं. पण डोक्यात एक विचार होता की माझी हिमालयन समिट होती ती थोड्यासाठी राहिलेली होती. सो इथपर्यंत आले मी आणि आता मला समोर दिसतंय की मला आता फक्त थोडंच पुढे करायचं आणि मी टॉप ऑफ द माउंटन असणार आहे. म्हणजे जसं जसं जवळ येत होतं मला शब्द काहीच सुचत नव्हते. एकदम कृतज्ञता वाटत होती की थँक्यू की तुम्ही मला ॲक्सेप्ट केलं आणि मी इथे आले. सुचत नव्हतं मला त्यावेळेस ॲक्च्युली माझे काय माइंडमध्ये हे होते, सगळं तेच डोक्यात चाललेलं होतं की रेश्मा एवढं सगळं बर्डन मी घेऊन चाललेली आणि तिकडे गेल्यानंतर एकदम मला हलकं फील वाटलं की मी करू शकते. बिकॉज ह्या समिट माझ्या इनकम्प्लीट राहिलेल्या त्या माझ्यामुळे नव्हत्या, माझ्या एफर्ट्समुळे नव्हत्या. वेदर होतं किंवा कधी कधी असं असतं की आपल्याला निर्णय घ्यावे लागतात, कारण माउंटन्समध्ये तुमचं काहीच चालत नाही. म्हणजे माउंटन्स ठरवतात की तुम्ही शिखर गाठायचं की नाही. सो किलीने ऑफकोर्स मला ती परमिशन दिलेली होती आणि मी शिखर गाठलं. काही आठवणी दाखवता येतील का आणि त्या आठवणींबद्दल काय सांगाल तुम्ही? आठवणी बऱ्याच आहेत तिकडच्या. म्हणजे काही आहे माझ्याकडे व्हिडिओजमध्ये की हे जे आपण बघतो लोकेशन ते काय आहे? हे आम्ही माचामे म्हणून रूट हे केलेला होता, ठरवलेला होता समिटसाठी. सो ह्या जाण्याच्या मार्गामध्ये मध्येच छोटेसे ब्रेक्स घेतलेले होते आम्ही. आणि ही किसिंग वॉल आहे की जिकडे एक मोठा एक स्टोन आहे, जस्ट आपण त्याला पार करून जातो आणि मग तिकडे त्याला जस्ट हग करायचं, पुढचा आशीर्वाद घेऊन पुढे जाणं, असं ही एक किसिंग वॉल तिकडे आहे. आणि हे टॉप ऑफ द माउंटन आहे जिकडे मी किलिमंजारोला उभी आहे वरच्या ह्याला. सो आठवणी ॲक्च्युली बऱ्याच आहेत. या सगळ्या प्रवासात खरं म्हणजे परिवारातले लोक, कुटुंबातले आणि जे तुमचे सोबतचे सहकारी होते, अन्य वेगवेगळे ट्रेक जेव्हा तुम्ही केले, त्यांच्या कशा प्रतिक्रिया होत्या, त्यांचं कसं योगदान राहिलं या सगळ्या सोलो ट्रेकमध्ये? हो, पहिल्यांदा मी म्हणू शकेन की हे सगळ्या गोष्टी ज्या मी करू शकते त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाची खूप मोठी साथ आहे. म्हणजे ती म्हणजे कुटुंबाच्या साथीमध्ये सगळ्यात पहिलं नाव माझा नवरा समीर पिंपळे. त्याच्यासाठी पण खूप हे अवघड असतं आणि मी हे निडरपणे करू शकते बिकॉज त्याचा पूर्ण 100% पाठिंबा मला आहे आणि त्याला माझ्यावर खूप विश्वास आहे. कारण मी भारताबाहेर एकटं गेलेले, 10 दिवसाचा माझा जर्नी होता आणि तो जर्नी माझ्यासाठी तर होताच चॅलेंजिंग, पण त्याच्यात म्हणजे घरच्यांसाठी पण खूप चॅलेंजिंग होता. कारण त्यांना एक वेगवेगळ्या प्रकारची एक भीती असते की सगळं कसं सुरुवातीला जेव्हा माझं हे झालं तेव्हा मी सांगितलं की लोक आहेत, पण हळूहळू मला कळायला लागलं की आता ते लोक सगळे कॅन्सल होत आहेत, सो मी एकटीच असणार आहे. पण हो, एक मुलांचा पण सतत पाठिंबा असतो की मम्मा तू जा पुढे, आम्ही आहोत मागे. आणि समीर म्हणजे खरंच कुठलाही क्षण असो त्याला माहिती आहे की माझी आवड हीच आहे, त्याच्यामुळे तो माझ्यासाठी 100% तिकडे, मी फक्त सांगणं आणि तो माझ्या मागे असणं. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे स्त्रियांसाठी की आपण पहिलं पाऊल जेव्हा टाकतो बाहेर त्यावेळेस आपल्याला जर का घरच्यांचा पाठिंबा असेल तर आपण पूर्णपणे करू शकतो. ऑफकोर्स फ्रेंड्स आहेत असे ट्रेकमध्ये, बरेच मला फ्रेंड्स मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये स्मिता आणि अशोकचं मी मेन्शन करेन की ते कायमच मी कुठली पण गोष्ट विचार डोक्यात आणली की त्यांचा सपोर्ट कायमच मला असतो, मेंटली असतो, सगळ्या भावनिक म्हणा किंवा प्रॅक्टिस सेशन्स असतोच. मी पुन्हा ट्रेककडे येईन की एक सोलो ट्रेक करताना त्यातल्या त्यात परत एक महिला म्हणून, स्त्री म्हणून जेव्हा सोलो ट्रेक तुम्ही केला तर तेव्हा काय महत्त्वाच्या गोष्टी ठरल्या असं तुम्हाला वाटतं? कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत एक स्त्री सोलो ट्रेक करते तेव्हा? पहिली गोष्ट म्हणजे एक तर स्वतःवर आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. तुमचं स्वतःवर जर कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही कुठलीच गोष्ट करू शकत नाही. म्हणजे मला बरेच वेळा असं वाटतं की मी 4-5 वर्षापासून हे जे सगळं करते इट्स यू वर्सेस यू. बाकी तुम्ही कॉम्पिटिटिव्ह ह्याच्यात जाऊच नका की ह्याने केलं त्याने केलं किंवा 10 लोक चाललेत आणि मला पुढे जायचे नाही. 1 स्टेप ॲट अ टाईम.
आणि तुम्ही जर का स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही ते नाही करू शकत. सो मला असं म्हणायचं आहे की हो, तुमचा स्वतःवर विश्वास असणं फार गरजेचं आहे. महिलांना या निमित्तानं तुम्ही काय संदेश द्याल आणि तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल तुम्हाला किती समाधान वाटतं शेवटचं? मला असं वाटतं की तुम्ही पाऊल तर टाका पुढे, मार्ग आपोआप निघत जातील. आणि तुम्ही जर का पाऊलच नाही टाकलं तर म्हणजे तुम्हाला मार्ग दिसणारच नाही. सो पहिली स्टेप टाका, एक स्टेप टाका, मार्ग आपोआप निघतील. आणि तुमच्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी एक मी म्हणते की दिवसातला अर्धा तास, पण या काही गोष्टी ज्या मनात इच्छा तुमच्या राहून गेलेल्या आहेत आणि त्या तुम्ही कशा पुढे करायच्या, त्याच्यासाठी एक छोटासा डोक्यामध्ये एक जस्ट एक क्वेश्चन टाका, स्वतःलाच विचारा आणि एक पाऊल पुढे टाका. तुम्हाला मार्ग, सगळ्या प्रकारचे मार्ग खुले होतील. नक्कीच. आपण हा जो पाहतोय किलीमंजारो, तो दिसताना इतका तुम्हाला सरळ फोटो दिसत जरी असला तरी हा सर करून जाणं खूप कठीण आहे. वेगवेगळी आव्हानं असतात आणि ही सगळी आव्हानं पार करत रेश्माजींनी हा सगळा ट्रेक पूर्ण केलेला आहे. सोलो ट्रेक त्यांनी केला आहे आणि या सगळ्या प्रवासाबद्दल त्यांनी पुढारी न्यूजसोबत मनमोकळेपणानं गप्पाही मारल्या. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.